जळणाऱ्या शेजाऱ्यांचा करा कायमचा बंदोबस्त, भांडण न करता. तुमच्या आयुष्यात असा कोणी आहे का जो तुमचं चांगलं बघू शकत नाही? तुम्ही काहीही केलं तरी त्यांना त्रास होतो. तुम्ही हसलात तरी प्रॉब्लेम, तुम्ही पुढे गेलात तरी प्रॉब्लेम. असं वाटतं का की मी चुकीचं केलं नाही तरी लोक माझ्याशी असं का वागतात? जर हो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज मी तुम्हाला असे 11 नियम सांगणार आहे ज्यामुळे जळणारे लोक तुमच्यापासून दूर राहतील, आणि ते पण भांडण न करता. पण त्याआधी जर तुम्हाला असेच रिअल लाईफ मोटिवेशन व्हिडिओ पाहायचे असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये यस लिहा, कारण तुमचा एक लाईक मला अजून चांगले व्हिडिओ बनवायला मोटिवेशन देतो. रूल नंबर 1, शांत रहा, प्रतिक्रिया देऊ नका. जळणाऱ्या लोकांची सर्वात मोठी ताकद काय असते माहिती आहे? तुमची रिॲक्शन. ते मुद्दाम असं काहीतरी बोलतात जेणेकरून तुम्ही चिडाल, भांडाल आणि ते तुमच्यावर असतील. पण ज्या दिवशी तुम्ही शांत राहायला शिकलात त्या दिवशी त्यांची गेम संपली, कारण त्यांना तुमचं यश नाही त्रास देत. त्यांना त्रास देतं ते तुमचं शांत राहणं, तुमचं कंट्रोल. रूल नंबर 2, तुमचं यश दाखवा, एक्सप्लेन करू नका. लोकांना तुमचं एक्सप्लेनेशन नको असतं, त्यांना तुमचं फेल्युअर बघायचं असतं. म्हणून कोणालाही प्रूव्ह करायला जाऊ नका, फक्त स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा. एक दिवस तुमचं रिझल्टच तुमचं उत्तर येईल. रूल 3, डिस्टन्स ठेवा. जळणाऱ्या लोकांपासून डिस्टन्स ठेवणं म्हणजे ॲटिट्यूड नाही, तो सेल्फ रिस्पेक्ट असतो. तुमचं मेंटल पीस कोणत्याही नात्यापेक्षा मोठा आहे, हे लक्षात ठेवा. रूल नंबर 4, गॉसिप इग्नोर करा. ते तुमच्या मागे बोलतील, अफवा पसरवतील, पण लक्षात ठेवा, कुंत्रे भुंकतात पण हत्ती चालत राहतो. तुमचं काम आहे पुढे चालत राहणं. रूल 5, स्वतःवर काम करा. तुम्ही जितके ग्रो व्हाल तितके लोक जळतील, पण त्यांना उत्तर देण्यासाठी वर्ड्स नको, तुमचं सक्सेस पुरेसं आहे. रूल 6, बाउंड्रीज ठेवा. प्रत्येकाला तुमच्या लाईफमध्ये एंट्री देऊ नका, आणि दिलीच तर एक्झिट पण ठेवायला शिका. रूल 7, कॉम्प्रोमाइजन थांबवा. लोक तुमच्याशी तुलना करतील, पण तुम्ही स्वतःला फक्त कालच्या स्वतःशी कम्पेअर करा. रूल 8, पॉझिटिव्ह सर्कल ठेवा. तुमच्या भोवती पॉझिटिव्ह लोक असतील तर निगेटिव्ह लोक आपोआप दूर असतील. रूल 9, रिस्पेक्ट द्या पण लिमिटमध्ये. सगळ्यांशी नम्र राहा, पण कोणी डिसरिस्पेक्ट केला तर सायलेन्सने उत्तर द्या. रूल नंबर 10, तुमचं काम बोलू द्या, जास्त बोलू नका. तुमचं काम इतकं मोठं करा की लोक बोलतील. रूल 11, स्वतःला प्रायोरिटी द्या. लोक येतील आणि जातील, पण तुम्ही कायम स्वतः सोबत राहणार आहात, म्हणून स्वतःला महत्त्व द्या, स्वतःवर प्रेम करा. तुम्ही रूल 1 ते 11 ऐकले, पण आता येतात ते रूल जे तुमचं आयुष्य पूर्ण बदलून टाकतील. रूल जास्त असले तरी काहीही फरक पडत नाही, फक्त त्यातून आपण काय घेतो ते महत्त्वाचं असतं. कारण जळणारे लोक थांबणार नाहीत, पण तुम्ही कसे हँडल करता हे तुमचं फ्युचर ठरवतं. रूल 12, तुमच्या प्लॅन्स कोणालाही सांगू नका. जगात 2 प्रकारचे लोक असतात, एक जे तुमच्या आनंदासाठी असतात आणि दुसरे जे तुमच्या फेल्युअरची वाट बघत असतात. म्हणून तुमचे गोल्स, तुमचे प्लॅन्स सगळ्यांना सांगत फिरू नका. सायलेंट काम करा आणि रिझल्टने सगळ्यांना सरप्राईज द्या. रूल 13, ओव्हर फ्रेंडली होऊ नका. सगळ्यांशी जास्त जवळीक ठेवल्यावर लोक तुमचा व्हॅल्यू कमी करतात. रिस्पेक्ट ठेवायचं असेल तर थोडं डिस्टन्स मेंटेन करा. रूल 14, नो म्हणायला शिका. जेव्हा तुम्ही यूज केलं जातं तिथे हो म्हणणं थांबवा. नो म्हणणं म्हणजे ॲटिट्यूड नाही, तो सेल्फ रिस्पेक्ट आहे. रूल 15, इमोशनल वीक होऊ नका. जळणारे लोक तुमच्या इमोशन्सवर खेळतात. ते तुम्हाला गिल्ट फील करतात, कन्फ्यूज करतात, पण स्ट्रॉंग बना. सगळं मनाला लावून घेणं बंद करा. रूल 16, तुमचा हॅपीनेस कोणावर डिपेंड ठेवू नका. जर तुमचा आनंद दुसऱ्यांवर डिपेंड असेल तर तुम्ही कधीच हॅप्पी राहणार नाही. स्वतःला खुश ठेवायला शिका, तेच खऱ्या पॉवरची सुरुवात आहे. रूल 17, निगेटिव्ह एनर्जीपासून दूर राहा. काही लोकांचं कामच असतं तुमचं मूड खराब करणं. त्यांच्यापासून जितकं दूर राहाल तितकं तुमचं आयुष्य शांत राहील. रूल 18, सक्सेस क्वाइटली बिल्ड करा. जास्त शो ऑफ करू नका, जास्त बोलू नका. सायलेंट मेहनत करा आणि एक दिवस असा येईल की तुमचं नावच पुरेसं असेल.
रूल 19, तुमची व्हॅल्यू स्वतः ठरवा. लोक तुमच्याशी तसं वागतात जसं तुम्ही त्यांना अलाउ करता. जर तुम्ही स्वतःला चीप ट्रीट केलं तर लोकही तसंच करतील. म्हणून तुम्ही तुमची व्हॅल्यू हाय ठेवा. रूल 20, कर्मावर विश्वास ठेवा. तुमच्याशी वाईट वागणारे लोक एक दिवस त्यांच्या कर्माचं फळ नक्की भोगतील. तुम्हाला रिवेंज घ्यायची गरज नाही, फक्त पुढे जात राहा. रूल 21, स्वतःवर विश्वास ठेवा. शेवटी सगळ्यात मोठी गोष्ट, लोक काय बोलतात, काय विचार करतात याने काही फरक पडत नाही. फरक पडतो तो तुमच्या आत्मविश्वासाने. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर या जगातली कोणतीही निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला थांबवू शकत नाही. चढणारे लोक तुमचं काहीच बिघडू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांना तुमच्या मनात जागा देत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा त्या मित्राला ज्याला या व्हिडिओची गरज आहे, आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये लिहा आय डोंट केअर अबाउट निगेटिव्ह पीपल. आणि लक्षात ठेवा, तुम्ही खास आहात आणि तुमचं फ्युचर अजून खास आहे.